शेतकऱ्यांनो खुशखबर 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 हो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली। तुम्ही सर्वजण नमोच्या हप्त्याची वाट बघत होते ना, तर अखेर सुरुवात झाली। नमोचे 4,000 रुपये खात्यामध्ये जमा। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत। आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। जास्त काही लांब व्हिडिओ नाही, परंतु या व्हिडिओमध्ये मी शेतकरी भावांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे। बघा, 4,000 रुपये तर नमोचे आणि सोबत 50,000 रुपये मदत। हो, 50,000 रुपये मदत। आता ही मदत कोणाला मिळणार आहे? तुम्हालाच मिळणार आहे। शेतकरी भावांनो, ही मदत 50,000 रुपयाची मदत तुम्हाला थेट मिळणार आहे। त्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते सांगतो मी तुम्हाला, आणि नमोचा हप्ता देखील सुरू झाला। अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी शेतकरी भावांसाठी। हो, हे बघा, आता तुम्ही म्हणाल नमोचे तर 2,000 रुपये मिळतात, हप्ता 2,000 रुपये येतो, तर मी तुम्हाला 4,000 रुपये कसं काय सांगत आहे? हो, 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये शेतकरी भावांनो सर्व सांगतो। व्हिडिओ तर पूर्ण बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मग व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला नाही ना, तर मग तुम्हाला अपडेटच समजत नाही। हे बघा भावांनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, दुसऱ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघतात, परंतु तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही। अत्यंत जबरदस्त अपडेट, महत्त्वाचे अपडेट फक्त आपल्या चॅनलवर। तुमच्यासाठी कामाची माहिती फक्त आपल्या चॅनलवर। वाय बार मी तुम्हाला काहीच सांगत नाही, जे कामाचं आहे त्यामुळे तुमचा फायदा होईल तेच आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती, आणि 50,000 रुपये मदत तुम्हाला मिळणार आहे। ते कसं मिळणार आहे ते पण सांगतो। तसेच शेतकरी भावांसाठी आता सरकारने काही सूचना दिलेल्या आहेत, काही सल्ला दिलेला आहे, त्या सूचना पण बघा। अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत त्या, आणि शेती संबंधित त्या सूचना आहेत। तुमच्यासाठी त्या सूचना कामाच्या आहेत, आणि 50,000 रुपये तुम्हाला मदत दिली जात आहे। ओके, चला सर्व सांगतो मी आता। इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या व्हिडिओला आताच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। बघा आता महत्त्वाच्या अपडेट। तर शेतकरी भावांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत ना, तर हा हप्ता सुरू झाला। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत। तुम्हाला सांगतो मी आता सर्व काही। बघा, आता मी काय सांगत आहे तुम्हाला नीटपणे समजून घ्या। हे बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला 2,000 रुपयेच मिळणार आहे शेतकरी भावांनो, परंतु तुम्हाला याच महिन्यात 2,000 रुपये पहिले मिळालेले आहेत PM किसान योजनेचे। बरोबर, PM किसानचे तुम्हाला 2,000 रुपये पहिले मिळालेले आहेत। तर PM किसानचे 2,000 प्लस नमोचे 2,000 रुपये किती झाले? 4,000 रुपये। म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 4,000 रुपये मिळत आहेत। आता तुम्हाला PM किसानचे 2,000 मिळाले, आता नमोचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का, सुरुवात झाली का? चला त्याबद्दल सांगतो। हे बघा, बैलपोळा। हे बघा, बैलपोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो शेतकरी भावांसाठी, आणि या बैलपोळा निमित्ताने आता तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये येऊ शकतात। अधिकृत तारीख तर आलेली नाही, आणि अधिकृत या संदर्भात अपडेट नाही, परंतु सर्वीकडे मीडिया रिपोर्टमध्ये अशी चर्चा आहे की बैलपोळा निमित्ताने शेतकरी भावांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता टाकला जाईल। त्यामुळे बैलपोळा निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येऊ शकतात शेतकरी भावांनो। नमोचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। ओके, आता तुम्हाला जास्त काही प्रतीक्षा करायची नाही। आणि बघा, बैलपोळ्याच्या दिवशीच किंवा पुढे मागे एखादी तारीख पुढे मागे होईल, आणि 100% तेव्हा पैसे येऊ शकतात। आता अधिकृत जरी तारीख जाहीर झालेली नसेल, परंतु सूत्रांकडून आणि
मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती आलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. अधिकृत तारीख माझ्याकडे आलेली नाही आणि शासनाने तशी तारीख जाहीर केलेली नाही. एक आपण मीडिया रिपोर्ट म्हणजे अंदाजित माहिती आपण म्हणू शकतो की बैलपोळा च्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात शेतकरी भावांनो, नमोचे 2,000 रुपये. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना पुढे, ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती तुम्ही सर्वांनी बघा. आता ती माहिती काय आहे? 50,000 रुपये शेतकरी भावांनो. हो, 50,000 रुपये मदत तुम्हाला मिळणार आहे आणि ही मदत फक्त शेतकरी भावांसाठीच आहे. त्याबद्दलची अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण जाणून घेऊया. बघा आता 50,000 रुपयेची मदत आणि महत्त्वाचं म्हणजे जो सल्ला दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत शेतकरी भावांसाठी, त्या शासनाच्या सूचना पण तुम्ही समजून घ्या, कारण ती माहिती तुम्हाला कोणीच अजूनपर्यंत सांगितलेली नाही. आपल्या चॅनलवरच ती माहिती तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला दुसरीकडे ती माहिती पाहायला मिळणार नाही. चला त्याबद्दल सांगतो मी आता. बघा त्या संदर्भात माहिती आणि सल्ला जो दिलेला आहे तो सल्ला आणि 50,000 रुपयाची मदत, त्याबद्दल अपडेट बघा. तर पहा आता शेतकरी भावांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता जी माहिती मी तुम्हाला सांगताना ही माहिती लक्षपूर्वक ऐका, तुमच्या कामाची माहिती आहे सर्व काही. हे बघा, व्हिडिओ कट करू नका, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर राज्यात मागील 3-4 दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती उद्भवली आहे. सर्वीकडे पावसाने जबरदस्त झोडपून काढलेला आहे आणि पूरस्थिती निर्माण झालेली आहे, बरोबर. तर या पावसाने पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भरपूर शेतकरी भावांचं नुकसान देखील झालेलं आहे. उभे पिके वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 15 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. बघा, तर बघा हर्षवर्धन सपकाळ साहेब काय म्हणत आहे की अशा शेतकरी भावांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्या. आता हे पैसे काही तुम्हाला अजून सुरू झाले नाही, परंतु एक त्यांनी मागणी केलेली आहे की 50,000 रुपयेपर्यंत मदत द्या. कशासाठी? तर बघा, जे काही नुकसान झालेलं आहे शेतकरी भावांचं, तर त्या शेतकरी भावांना ही मदत द्या अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे. मदत द्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता शासन यावरती काय विचार करतं आणि ज्यांची उभी पिके वाहून गेले आहेत, पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पावसामुळे, अशा शेतकऱ्यांना सरकार काय देतं ते पुढे समजेलच. परंतु आता जी मागणी झालेली आहे हर्षवर्धन सपकाळ साहेबांकडून, तर 50,000 रुपयाची आर्थिक मदत द्या या शेतकरी भावांना, अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे. बघू आता शासन यावरती काय विचार करतं काय नाही, ते पुढचा भाग आहे. पुढे काय समजतं ते समजेल पुढेच. परंतु आता ही माहिती पण तुम्हाला समजली 50,000 रुपये मदत संदर्भात. आता शासनाने ना डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत. हो, शेतकरी भावांना या सूचना दिलेल्या आहेत. तर काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना बघून जा तुम्ही. आता तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे, आपल्या सर्वांसाठी, आपण सर्व शेतकरी भावांसाठी ही माहिती आहे. बघा शेतकरी भावांनो, आता या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सूचना बघून घ्या. सरकारने डायरेक्टली शेतकरी भावांना सूचना दिलेल्या आहेत. बघा त्या सूचना आता. चला आता ज्या सूचना दिलेल्या आहेत, हे बघा, शेतकऱ्यांसाठी जो सल्ला दिलेला आहे तो सल्ला बघून घ्या. सूचनाच आपण म्हणू शकतो. हे बघा काय सल्ला दिलेला आहे शेतकरी भावांना. बघा, शेतात पाणी साचल्यास मुळे कुजतात, तात्काळ निचऱ्याची सोय करावी. ओके, ही पहिला सल्ला दिलेला आहे. त्यानंतर ओल्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, शेतात फेरफटका मारून त्वरित उपाययोजना करावी. हे बघा नीटपणे समजून घ्या. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, पाऊस थांबल्यावरच योग्य औषधींची फवारणी करावी.
पाऊस थांबल्यावरच तुम्हाला योग्य औषधांची फवारणी करायची आहे पिकांवरती. त्यानंतर पशुधनासाठी कोरडा व सुरक्षित चारा साठवून ठेवावा. ओके. त्यानंतर पुढे बघा, नुकसान झाल्यास महसूल व कृषी खात्याशी तातडीने संपर्क साधून पंचनाम्यात नावे नोंदवावीत व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. ओके. तर या काही महत्त्वाचा सल्ला शेतकरी भावांसाठी दिलेला आहे आणि या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, या सूचना महत्त्वाच्या होत्या. जे काही सल्ले दिले होते या सल्ल्यांचं तुम्ही पालन करायला पाहिजे आणि या गोष्टी लक्षात घ्या. आणि हे जे काही सल्ले दिलेले आहेत तर हे बघा, तुम्हाला सर्व सांगितलं मी या संदर्भात आणि जे मी सांगितलं ते करा तुम्ही. ओके. तर शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे सल्ले होते. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली. आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भात माहिती बघितली. 50,000 रुपयाची मदत द्या अशी मागणी केलेली आहे. अध्यक्ष जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ती मदत द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी जे काही सल्ला आहेत ते सल्ला पण आपण बघितले. अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर शेतकरी भावांनो, तुम्ही काय करा, आपले चॅनलचे ना रेग्युलर व्हिडिओ बघत चला. जास्त काही मोठा व्हिडिओ नसतो, परंतु सर्व कामाची माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आता जी माहिती मी तुम्हाला दिली ना ही सर्व कामाची माहिती होती तुमच्यासाठी आणि या माहितीमुळे तुमचा काही ना काही त्यामध्ये फायदा झाला पाहिजे आणि जी माहिती मी तुम्हाला दिली त्या माहितीमुळे तुम्ही पण समाधानी झालं पाहिजे अशी माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. वायबार माहिती तुम्हाला मिळणारच नाही. जे कामाचं आहे तेच. आणि पुढे चालून मी तुम्हाला एवढ्या महत्त्वाच्या अपडेट देत जाणार आहे ना, राज्यातील सर्व शेतकरी भावांसाठी नवनवीन अपडेट, शेती संबंधित महत्त्वाची माहिती, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. ओके. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.